हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्षू ऑल ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलाय मी. तर आज मकर संक्रांत आहे, म्हटलं चला आज कसं करून म्हटलं व्हिडिओ मला बनवायचा. तर रात्रीच विचार केलेला माइंडमध्ये की आज व्हिडिओ बनवणार आहे. तर मी आज व्हिडिओ बनवते आणि मी आज दिवसभरात काय काय करणार ते तुम्हाला शेअर करणार आहे. सोबत आज मकर संक्रांत आहे, तर सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमची मकर संक्रांत खूप छान जावो. आणि तिळगुळ घ्या, गोड गोडच बोला. आपण म्हणतो की तिळगुळ घेतात कडू बोलतात, पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर चला आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. इथे बाबू आहे, बाबूला आता न्हाव करायचे. पिल्लू न्हावला गेली आहे, तिला न्हाव घालते, मग ह्याला घालते आणि झाडू मारायचंय. काल मेहंदी काढलेली आहे अशीच टाइमपास मध्ये. तर मेहंदीचा कचरा पूर्ण घरभर पडलेला आहे. कोणाकोणाचं असं होतं की मेहंदी काढल्या तर दुसऱ्या दिवशी झाडू मारायला वैताग येतो, जे पूर्ण घरभर पसरून जातं ते मेहंदीचे बारीक बारीक ते. तर चला आता ते मी झाडू मारून घेते, त्याच्यानंतरला देवाची पूजा करेन. आणि पिल्लूची आज स्कूल आहे, तर मला स्कूलला पण जायचं आहे. तर दाखवते तुम्हाला थोडं सगळ्या गोष्टी आज शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर स्टे ट्यून राहा. बघू शकता सगळं मेहंदीचं पडलेलं आहे. मला हे सगळं मेहंदीचं एवढं सगळं झाडू मारायचं आहे. एवढीशीच मेहंदी काढली तर एवढं त्याचं पडलं. तर सगळं झाडू मारून घेते आणि पिल्लू आंघोळीला गेली, तिला पाणी वगैरे देते आणि मग तुम्हाला हे सगळं क्लीन झाल्यावरती दाखवते. तर माझी छान अशी देवाची पूजा करून झालेली आहे आणि ते पिल्लू अजून आंघोळ करते. तिला खूप टाइम लागतो आंघोळ करायला. आता फायनली माझं मेकअप तर झाला आहे करू. आता हेअर करायचेत मला मस्तपैकी. आता मी हेअर म्हणजे बांधेल असं क्लिप वगैरे, साधा सिंपल हेअर बांधणार आहे. साधा सिंपल असं हेअर बांधणार आहे. आणि नेलपेंट पण लावली आहे छान अशी. आणि ड्रेस पण नवीनच घातलाय मी आज. त्याच्याबरोबरच आज संध्याकाळी तिळगुळ पण वाटणार आहे पिल्लू माझी, तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर पण थोडंसं पटकन शूट घेते आणि डायरेक्ट तुम्हाला स्कूलच्या इथे गेल्यावर थोडंफार दाखवते मी. कारण का स्कूलला जायचं आहे बघा. ऑलमोस्ट आताच किती वाजले, 12:30 वाजायला 10 मिनटं बाकी आहे. मला 10 मिनटामध्ये पूर्णपणे आवरायचे केस वगैरे बांधून आणि मला निघायचं. त्याच्यामुळे म्हटलं पटकन शूट करूया आणि पटकन निघूया. ब्लॉगिंग करताना हीच माझी खूप गडबड होते की मला टाईम नाही भेटत आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाही, व्हिडिओ बनायला वगैरे काही प्रॉब्लेम, पण टाईम नाही भेटत आहे. आणि एवढी धावपळ असेल पिल्लूला स्कूलला जाताना की दोन्ही हात दुसरे मशीनसारखे नुसार असे चालत असं इकडे हे काय हे राहिलं ते राहिलं ते राहिलं हे राहिलं. आणि पिल्लूची पण ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. आता माझी पण तयारी आहे. तर केस फक्त मला बांधायचे, टिकली वगैरे लावते आणि लगेच छू बाय. चल बा. हा ओके. तर आम्ही निघालो आता शाळेमध्ये आणि 10 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचून जाऊ ना पिल्लू. चला फक्त 5 मिनिटं राहिले शाळेत जायला मला. चलो फास्ट मध्ये लवकर. तर पिल्लूला स्कूलमधून सोडून घरी आल्यानंतर थोडंफार घरातलं आवरलं. जे झाडू वगैरे मारायचं होतं ते झाडू वगैरे मारून घेतलं. आणि त्यानंतरला मग थोडंफार जेवल्यानंतरला म्हटलं थोडासा व्हिडिओ आपण करूया, आपल्या लक्षात राहील की व्हिडिओ चालू आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की असं सगळं झालं. आणि मग थोडंफार आता रेस्ट करेल. परत पिल्लूला मला 5 वाजता आणायला जायचं. तिची एक्झॅक्टली शाळा सुटते 5:45 वाजता सुटते, पण मी तो घरातून 5:15 निघते. कारण का रिक्षामध्ये पण बसायला कोण नसतं आणि मग पुन्हा वेट करावं लागतं. त्याच्यामुळे मी थोडा 5 मिनिटं 10 मिनिटं घरातून लवकरच निघते. आणि आज सोमवार आहे आणि मकर संक्रांत पण आहे. आता आमची ते सोमवारचा मकर संक्रांतीचा आज मार्केट कसं भरलं आहे ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि सोबतच तिळगुळ पण सगळ्यांना देणार ते पण दाखवते. आणि कोणाकोणाकडे ते सुकट आणून पूजा वगैरे करतात. तर आमच्याकडे म्हणजे इथे करत नाही, म्हणजे माझ्या सासरी इथे करत नाही, माझ्या मम्मीकडे वगैरे करतात. म्हणजे सुकट आणून पूजा वगैरे करतात. तर म्हणजे मम्मी म्हणजे मंदिरामध्ये वगैरे गेली नाही, कारण का आमच्या घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मम्मी मंदिरामध्ये वगैरे गेली नाही, पण घरामध्ये सुकट आणून पूजा केली आहे. तर असं देखील तुम्ही करू शकता, जरुरीच नाही की मंदिरामध्ये जायचं वगैरे. मंदिरामध्ये कसं बायकांना हळदी कुंकू लावायला भेटतं आणि एकमेकांना वाण द्यायला भेटतं, त्याच्यामुळे मंदिरामध्ये जातात. पण आपण घरामध्ये पण असं करू शकतो, सुगड आणायचे आणि पूजायचे. म्हणजे त्याच्यामध्ये असतं काय ना काय असतात वस्तू, त्या आपण ठेवायच्या आणि पूजा करायची, आपण जशी पूजा करतो तशी. तर घसाला काय झालं काय माहिती.
तर आता किती वाजले आहेत, ऑलमोस्ट वाजले असतील 4 वाजले असतील. तर आता थोडंफार रेस्ट करेल आणि तयारी करेल, पिल्लूला आणायला जायचं, त्यामुळे थोडंफार पावडर वगैरे काय लावेल आणि निघेल. आणि सोबतच पिल्लूचे पप्पा येत आहेत. तर पिल्लूच्या पप्पांना माहीत नाही की मी ब्लॉग चालू केला आहे म्हणून. तर खूप दिवसापासून मी ब्लॉग चालू केला आहे, करेल पण कसं टायमिंगचा इश्यू असतो, म्हणजे टाईम नाही भेटत. आणि टाईम भेटला तरी काय व्हिडिओ शूट करणार, काय दाखवू असं मनामध्ये विचार येतो. म्हटलं चला आज मकर संक्रांत पण आहे आणि काल रात्रीपासून डोक्यामध्ये विचार चाललेले की आपण शूट करूया म्हणून. तर म्हटलं चला, तर मी सकाळी घेतला मोबाईल आणि म्हटलं जे होईल ते होईल, जे बडबड करेल ते बडबड करेल, पण आज काय पण करून मला ब्लॉग शूट करायचाच आहे म्हटलं. तर असा माझा ब्लॉग आज येडा वाकडा कसा पण होईल, पण तुम्ही बघा आणि आवडलाच नक्की लाईक वगैरे करा. आणि बघूया आता काय काय होतं आहे. तर पिल्लूच्या पप्पाच्या आल्या रिॲक्शन पण घेऊया, की त्यांना मी सांगितलं नाही की मी ब्लॉग सर्व करते, त्याच्यासमोर डायरेक्ट मी कॅमेरा ओपन करते, बघूया ते काय बडबड करतायत, काय बोलतायत ते. तर स्टे ट्यून राहा. संध्याकाळी मार्केटमध्ये जाऊया, बघूया, फिरूया, काय म्हणजे काय घ्यायला भेटते. म्हणजे शॉपिंग तरी वगैरे काय करणार नाही आहे, पण एक सरप्राईज आहे तुम्हाला, ते लवकरच तुम्हाला आता 2-3 दिवसाच्या शनिवार रविवारी तुम्हाला नक्की सरप्राईज कळेल की काय सरप्राईज असणार आहे. ते रविवारी तुम्हाला कळेल, म्हणजे मी कुठेतरी जाणार आहे, त्याचं तुम्हाला सरप्राईज आहे. तर ब्लॉग बघायला विसरू नका. तर त्याच्यासाठी मला थोडीशी शॉपिंग करायची आहे, बाकी काय नाही, थोडीशी शॉपिंग करणार आहे. ते तुम्हाला म्हणजे कळेलच काय असणार आहे काय नाही, ते ब्लॉग बघणारच आहे, तर मी नंतरचा येणार आहे तो. तर स्टे ट्यून राहा. चला, तर पिल्लूचे पप्पा आले आहेत आणि मी तुम्हाला बोलली होती ना पिल्लूच्या पप्पाची रिॲक्शन घेणार. त्यांना माहीत नव्हतं मी ब्लॉग चालू करते. तुम्हाला माहिती होतं ब्लॉग चालू करते नाही ना, मी डायरेक्ट सांगितलं त्यांना की ब्लॉग चालू केलाय मी आज. भरपूर दिवसांनी चालू केलाय. तर आता आम्ही चाललो आहे पिल्लूला आणायला आणि मार्केटमध्ये पण जाणार आहे. इथे बाबूची पण तयारी झालेली आहे. तर चला जाऊया आणि डायरेक्ट आता मार्केटमध्ये भेटूया. वाजले आहेत बरोबर 5:15. 5-10 मिनिटं लेट होतो. तर जाऊया पटकन. ए बाबू इकडे बघ, फळा कसं वाटलं बा तुला बाबू आला तर? छान वाटलं. पिल्लूला सरप्राईज आहे ना पिल्लू. छोटीशी शॉपिंग झाली माझी इथे. पिल्लू बाबू मस्ती करतात हो ना पिल्लू बाबू. जाशीत पडशील ते. हा ना, साड्या पण किती छान छान आहेत. हा ना, मस्त आहेत. तर इथे फायनली आम्ही पिल्लूला घेऊन मार्केटमध्ये आलो होतो. तर इथे बघू शकता हा सोमवारचा आमचा मार्केट आहे आणि इथे मकर संक्रांत होती त्याच्यामुळे अजूनच गर्दी होती. आणि सण वगैरे असेल तर आमच्या मार्केटमध्ये खूप गर्दी असते, स्पेशली सोमवारची. आणि ते बघू शकता सगळेजण शॉपिंग करायला आमच्या मंड्या मार्केटलाच येतात. विक्रोळीच्या आसपास जे आपले राहणारे लोक आहेत ते आपल्या विक्रोळीलाच येतात शॉपिंग करायला मंड्या मार्केटमध्ये, कारण का इथे सगळ्या वस्तू आपल्याला पाहिजे त्या सहज उपलब्ध होतात आपल्याला. आणि ते बघू शकता इथे जीन्सचा वगैरे असं स्टॉल लागलेला आहे. आणि पुढे गेलात नाही सगळं इथून आपला म्युन्सिपाल्टी जी शाळा आहे ना तिथपर्यंत सगळा मार्केट लाईनीमध्ये बसलेला असतो. तर इथे छोटे छोटे असे स्टॉल लागलेले असतात खाली. इथे पिशव्या वगैरे आपल्याला जे हवे ते छोटे छोटे वस्तू सगळ्या इथे मिळून जातात. तर पुढे पुढे बघू शकता तुम्ही लहान मुलांचे कपडे देखील इथेच असतात.
तर म्हणजे 2-3 वर्षा मुलांचे कपडे तुम्हाला सहज भेटेल आणि 150-150 रुपयाला त्यांची प्राईस आहे. तिथपासून त्यांचे 150-150 रुपयापासून यांचे कपड्यांची प्राईस चालू होते. आणि पुढे बघू शकता इथे सगळे लहान मुलांचे कपडे होते. इथे पण बघा टी शर्ट्स वगैरे होते लेडीजचे, म्हणजे पिल्लूच्या मापाचे वगैरे आमच्या. आणि पुढे गेलात तर अजून तुम्हाला बघायला भेटेल स्टॉल. हे ते मोठ्यांचे टी शर्ट होते आणि त्याच्यासमोरच जीन्स वगैरे, इथे स्वेटर वगैरे असे वस्तू तुम्हाला मिळून जातात मंडे मार्केटमध्ये. आणि ते फ्रॉक्स वगैरे पण होते. आम्हाला छान वाटलं होतं एक फ्रॉक त्याने दाखवला होता त्या माणसाने. तर पुढे गेलात ना तर अजून इथे स्टॉल आहेत. इथे जीन्स वगैरे, पुन्हा पायपुसाचे बारदान, पुन्हा इथे शॉर्ट्स वगैरे, टॉप. आणि इथे ह्या साईडला पण बघू शकता तुम्ही चपला वगैरे आहेत. ॲक्च्युली आम्हाला चप्पलच घ्यायची होती पिल्लूला, कारण का पिल्लूला चप्पल नव्हती आमच्या. आणि ते सगळे असे भरलेले वगैरे चप्पल होते, म्हणजे चमकीचे वगैरे असे चप्पल होते. तर मला पिल्लूकडे माझ्या ऑलरेडी चप्पल अशी आहेत, तर मला तशी चप्पल नको होत्या. मला अशी डेली वेअरसाठी तिला चप्पल हवी होती. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं जाऊया, पुढे जाऊन बघूया म्हटलं भेटेल आपल्याला. तर इथे बघा कॅप वगैरे होते, सॉक्स लहान मुलांची थंडीमध्ये आता बघा आपल्याला खूप उपयोगाचे पडतात. इथे पण मोठ्या मुलींच्या चपला होत्या, खूप छान सुंदर चपला होत्या. म्हणजे तुम्ही लग्नाला वगैरे पण त्या चपला घालून जाऊ शकता आणि आपल्याला वापरण्यासाठी पण तिथे चपला होत्या. इथे पुढे बघू शकता. आणि इथे काय आहे पॅन्टी वगैरे, इथे पण बघा पुन्हा चपलांचा स्टॉल आहे. तर खरंच खूपच छान चपला भेटतात. 150पासूनच स्टार्ट आहे इथे चपला पण. आणि पुढे इथे बघा पर्स वगैरे होते, बॅगा होत्या. पर्सची पण प्राईस 100पासून स्टार्ट आहे. तर आपल्याला असं वाटत असेल की 100 रुपयामध्ये चीप क्वालिटी, असं काहीच नाही आहे. तर आपल्या वापरण्यावरती असतं. काय चाललंय की मार्केट पुन्हा लागलं, सोमवारचा मार्केट आहे हा. इथून इथे पुढेपर्यंत गेलेला आहे हा. आणि पिल्लू हट्ट करते, म्हणते मला पाणीपुरी खायची, पाणीपुरी खायला आलो आहे. बघू शकता हा आमचा मंडे मार्केट आहे विक्रोळीचा. इथून पण सरळ गेलात नाही, ते पण पूर्ण बाजारचंच आहे, बघू शकता. आणि आज खूप गर्दी आहे मार्केटमध्ये, कारण का आज मकर संक्रांत पण आहे आणि सोमवारचं मार्केट पण, त्याच्यामुळे खूप रश आहे. हो ना पिल्लू? चला आता इथे पाणीपुरी खायला आले, पाणीपुरी खाऊया आणि पुढचं काय घ्यायचं आहे ते घेऊया. चलो बाबू इधर बरा. चला बाय कर बाय. चला चल. तर आम्ही जस्ट नुकतेच आता स्टेशनवरून आलो आहे आणि 10 मिनिटं झाले फक्त आलो आणि बसलो. तेवढ्यात लहान पोरं आले, तिळगुळ वाटायला आले. बघू शकता सगळे तिळगुळ वाटायला आमच्या घरी आले आहेत. आणि पिल्लेच्या पहिले असेच बसले. तुम्ही पण पिल्लू दे, बाबू दे तिळगुळ घ्या. बरोबर मला बोलायचं घेतले. इकडं बघा, तिळगुळ घे, गोड गोड बोल. पिल्लू दे. पाया कुठनं विदर द्या. तिळगुळ घे, गोड गोड बोल. हे घे बा तुला, बाबू घे तुला. त्या हातात घ्यायचं बा, त्या हातात घ्यायचं. तिळगुळ घे, गोड गोड बोल. हे घे बाबू, तू राहिला. मजा असते खरं. आम्ही पण लहानपणी असं जायचो, पिशवी घ्यायचो, पिशवीमध्ये तिळगुळ घ्यायचं, असं जायचं की नाही तुम्ही? आम्ही असं लहानपणी जायचो. तर पुन्हा एकदा आपल्या घरी तिळगुळ वाटायला सगळे आलेले आहेत, चिल्ले पिल्ले. बघू शकताय बघा, हे सगळं आमच्या इथेच राहतात. दरवर्षी न चुकता हे तिळगुळ वाटायला येतात. आता माझे बाबू पिल्लू मिसिंग आहेत. बाबू पिल्लू वरती बाबांना तिळगुळ द्यायला गेलेत, तर ह्यांना मी वरती पाठवणार आहे. पण आधी यांच्याकडे तिळगुळ घेते. द्या. हॅपी संक्रांत. पाय नको पडू रे, बांधलो पाय नको पडू. अजून दीदी झालेली पाय नका पडू रे. हे घ्या तिळगुळ घ्या. बाबू घे ना बाबू. अरे पाया पडले. हे घे बा. मला ना गोड ना आली तिला दे ना ती वाटी. तर काय घालून देऊ आता तिला? लाडू दे ना टाकून. नंतर द्या, आम्ही येतो परत. हे मनुष्य यायची नंतर आठवणी. हा का ती वाटी. बाय 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 बाय.
जा वरती जाऊ आमच्या. दाखवू का बाहेरचं? ह्याला बघून आहे ना माझं लहानपण मला आठवतं. मी पण लहानपणी अशीच माझ्या फ्रेंड सोबत जायची, सगळ्यांना गोळा करायची, पिशवीमध्ये तिळगुळ घ्यायची, लाडू घ्यायची आणि सगळ्यांच्या घरी यायची संध्याकाळी तिळगुळ वाटायला. खूप मजा येते. आणि आता ती लोक येतात जेव्हा आमच्या घरी तेव्हा खूप छान वाटतं. असं माझं लहानपण मला आठवतं. आणि आमच्या हीच आई ती खरी मजा असते. लहान मुलं जेव्हा आपल्या घरी तर तिळगुळ घेऊन, आणि खरी मजा हीच असते. इथेच जे सण आपल्याला अनुभवायला येतात. आता बाहेर ठिकाणी असं कुठे नसतं जास्त होत. आता सगळी वरती गेली गँग. आता मी मार्केटमध्ये गेलो आणि थोडीशी शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे थोडंसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते थोडंसं सरप्राईज होतं. त्याचं मी शॉपिंग करायला गेले होते, पण एवढं काय मनासारखं भेटलं नाही. आणि प्रचंड प्रमाणामध्ये आज गर्दी होती, कारण का आज मकर संक्रांत पण होती आणि सोमवारचा मार्केट पण होता, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. आणि बाबू पिल्लू पण कंटाळले होते एवढं चालून एवढं गर्दीमध्ये. आणि पिल्लूचे पप्पा होते पण मला एवढं काही वाटलं नाही, त्या दोघांना ते हँडल करत होते. म्हणून पिल्लूचे पप्पा जेव्हा असं तेव्हाच आम्ही मंडे मार्केटला जातो, म्हणजे इझी पडतं कॅरी करायला लहान मुलांना. तर थोडंफार आम्ही असं इकडे तिकडे फिरलो वगैरे, छान वाटलं. तर मग थोडंसं फिरलो वगैरे मग. आणि त्यांना पाणीपुरी खायची होती, मग त्यांनी पाणीपुरी खाल्ली. बाबूने पिल्लूने पाणीपुरी खाल्ली. त्यानंतरला मग आम्ही लगेच असं घरी आलो, थोडंसं असं फिरलो वगैरे आणि घरी आलो. आणि शूट करायला काय नाही, एवढी गर्दी होती, भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होते. मग जेवढं मला जमलं तेवढं मी शूट केलेलं आहे. आणि आजचा ब्लॉग मला कसा वाटला ते नक्की सांगा. तर व्हिडिओचा माझा तर इथेच मी एंड करते. आय होप तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू द्या एका पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.